नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर, क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते मी तुमचं सर्वांचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. दुर्गाभक्तांनो, खूप खूप स्वागत आणि आभार तुमचे. तुम्हाला ह्या नवदुर्गा सिरीजमध्ये आनंद येतो आहे, उपयुक्त माहिती मिळते आहे, म्हणून व्हिडिओजला छान रिस्पॉन्स मिळतो आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, नवरात्राचा आजचा 5वा दिवस. 5व्या दिवशी जी देवी माता पूजली जाते ती खऱ्या अर्थाने माताच आहे, स्कंदमाता. स्कंद म्हणजेच भगवान शिवपुत्र कार्तिकेय. आपण आता स्कंदमाता का म्हटलं जाते, मातेची पौराणिक कथा काय आहे ती पाहूया. देवदानवाच्या प्रचंड संघर्षामध्ये दानवाचा पराभव करण्यासाठी देवांना एक अद्वितीय सेनापतीची गरज होती. तो सेनापती म्हणजे स्कंद. दानव किंवा आसूर तारकासूर यांनी ब्रह्माजीची अखंड तपस्या करून ब्रह्माजीकडून एक वरदान मिळवलं होतं की तो फक्त शिवपुत्राच्या हातानेच मारला जाईल. ह्या वरदानामुळे साहजिकच तिन्ही लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हाहाकार माचवला होता. स्वतःची दहशत पसरवली होती. दरम्यान शिवपार्वतीचा विवाह झाला. पुत्र कार्तिकेय जन्माला आला. कार्तिकेय हा शस्त्रविद्येमध्ये पारंगत होता, युद्धकलेमध्ये निपुण होता, निडर होता. कार्तिकेयनी तारकासुराला आव्हान केलं आणि दोघांमध्ये महाभयंकर युद्ध झालं. त्यात तो तारकासूर मारला गेला. त्या विजयामुळे आणि तिन्ही लोकांवरचं संकट दूर केल्यामुळे स्कंधाची माता पार्वती हिला स्कंदमाता म्हणून ओळखलं जाऊ लागलं. स्कंधाला वाढवणारी, त्याला शक्ती देणारी, योद्धा बनवणारी जी माता ती स्कंदमाता. आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व संरक्षण, पालनपोषण आणि विजय याच्याशी जोडलेलं आहे. आता आपण मातेचं स्वरूप बघूया. स्कंदमाता ही 4 हातांनी सुशोभित आहे. एका हातात कमळ, दुसऱ्या हातात शिशु स्कंद, तिसऱ्या हाताने आशीर्वाद देते आहे आणि चौथ्या हातातही कमळ आहे. त्यांचं वाहन आहे सिंह, त्यामुळे त्यांचं धैर्य आणि पराक्रम प्रकट होतं. त्यांना कमलासन देवी असंही म्हणतात, कारण ती देवी कमळावर विराजमान असते. आता आपण याचा आध्यात्मिक संदेश काय बघूया. मित्रांनो, स्कंदमाता आपल्याला सांगते, आई ही केवळ पालनपोषण करणारी नाही, तर ती स्वतः शक्तीचं मूर्त स्वरूप आहे. मातृत्व हे स्वरक्षण आणि करुणा आहे, पण त्याचवेळी संघर्षासाठी प्रेरणा देणारं धैर्यही आहे. या दिवशी आपण निर्व्याज प्रेम, मातृत्व आणि शुद्ध भक्ती या गुणांचा अंगीकार करावा. स्कंदमातेची उपासना कशी करावी. स्कंदमातेला पिवळ्या रंगाचं फूल म्हणजे सोनचाफ्याचं फूल वाहून तिची आराधना करावी. ओम देवी स्कंदमाताये नमः हा मंत्रजाप करावा. या मंत्राचा जाप केल्याने भक्ताला आत्मविश्वास, आरोग्य आणि आनंद प्राप्त होते. स्कंदमातेच्या आराधनेने संतती प्राप्ती, कुटुंबाची उन्नती आणि प्रगती होते. स्कंदमातेने आपल्याला जीवनासाठी काय संदेश दिला आहे. स्कंदमातेचा संदेश आपल्या जीवनासाठी खूप मौल्यवान आहे. प्रेमातली शक्ती ही सर्वात मोठी शक्ती असते. आईचा आशीर्वाद हे सर्व संकटावर विजय मिळवण्याचं शस्त्र आहे. आपणही आपल्या जीवनात करुणा, प्रेम आणि धैर्य या तिन्ही गुणांचा संतुलित वापर केला तर कोणतंही आव्हान जिंकू शकतो. मित्रांनो, 5व्या दिवसाची देवी स्कंदमाता आपल्याला शिकवते की निर्व्याज प्रेम करा, मातृत्व आणि धैर्य यांच्या संगमातूनच जीवन समृद्ध करा. माझी प्रार्थना आहे की स्कंदमाताच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नेहमी शांती, समृद्धी आणि संरक्षण लाभो. जय माता दी. आता उद्याचा जो दिवस आहे तो 6वा दिवस. 6व्या दिवशी आपण कात्यायनी देवीची कथा ऐकणार आहोत किंवा वर्णन ऐकणार आहोत, जिला महिषासूर मर्दिनी असं सुद्धा म्हणतात. जय माता दी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कॉमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा,
जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही.